नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौथी स्कॉलरशिपमधला हा दुसरा पाठ आहे. 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हे कसं करायचं. आता या व्हिडिओमध्ये आपण बेसिक पाहणार आहोत. या पाठाचं मूळ काय आहे, 5 अंकी संख्या कशाला म्हणतात, त्याचं वाचन लेखन करताना संख्यामधील अंकांचे गट कसे पाडायचे आणि अक्षरी त्याचं लेखन कसं करायचं. तर या तुम्हाला आता जो व्हिडिओ आहे ना, तर आपण हा चौथी स्कॉलरशिपचा संपूर्ण अभ्यास सुरू केलेला आहे. किंवा संजय ठाकूर मॅथ जे नाव दिसते त्याच्यावर क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही काय होतात त्या चॅनलवर जातात आणि ती प्लेलिस्ट पाहू शकतात. अलग लक्षात. आता आपण सुरुवात करूया की 5 अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन लेखन कशा पद्धतीनं केलं जातं. आता एक उदाहरण घेतो तुम्हाला. हे 1 2 3 4 5 अंकांची संख्या आहे. सुरुवातीला काय केलं जातं की एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशा पद्धतीने म्हटलं जातं. आलं लक्षात. म्हणजे पहिली जी संख्या असते ही काय असते, एकक संख्या. आता हे 10 एकक मिळून काय बनतं, 1 दशक बनतं. 10 दशक म्हणजे 10चे 10 म्हणून 1 शतक बनतं. त्याच्यानंतर 10 शतक मिळून काय बनतं, 1000 किंवा सहस्त्र हे बनतं. तर अशा पद्धतीनं ह्याचे गट पाडले जातात. अलग लक्षात. 10 एकक बरोबर 1 दशक, 1 दशक बरोबर 1 शतक. म्हणजेच ही संख्या वाचताना उजवीकडून काय केलं जातं, एकक, दशक, शतक, हजार अशा पद्धतीनं या संख्या वाचतात. आणि 10,000 मिळून 1 10,000. तर 10,000 मिळून 1 10,000. मग हे 10,000ची जी संख्या आहे ही एकत्रितपणे वाचली जाते. आता हे जरी थोडंसं तुम्हाला समजायला कठीण वाटलं असलं तर आपण प्रत्यक्ष संख्या वाचन घेऊ, त्यावेळी ते काय होईल, सोपं जाईल. आता ही संख्या आहे. आता सर्वप्रथम वाचन करताना काय केलं जातं, एकक, हा दशक, हा शतक, म्हणजे 3 अंक उजवीकडून सोडून एक कॉमा दिला जातो. त्यानंतर 1000 आणि 10,000. 10,000. तर अशा पद्धतीनं यांचं म्हणजे तुम्हाला आत्ता जे सांगितलं त्या पद्धतीनं वाचन केलं. आता बघा ही संख्या मी अशी लिहितो, याचा गट केलेला आहे. आणि एकक, दशक, शतक. शतक म्हणजे किती शे. आता हे दशक आहे, 2 अंकी संख्या आहे. त्यानंतर 1000 10,000. हे पहा, हे बी 1000 आहे आणि हे सुद्धा 1000 आहे. म्हणजे हे दोन्ही मिळून 1000 आहे. 1000 10,000 मी साध्या भाषेत म्हणायला लागलो. मग दोन्ही मिळून 1000 आहे म्हणजे ह्याला काय म्हणायचं, 32,000. काय म्हणायचं, 32,000. आता हे एकक, दशक, शतक किती शे, 468. अलग लक्षात. 32,468. 32,468 अशा पद्धतीनं ही संख्या लिहिली जाते. त्यानंतर आणखीन एखादं उदाहरण बघू आपण. हे पहा, ही संख्या आहे 1 2 3 4 5 अंकी आहे. मग उजवीकडून म्हणत चालायचं, एकक, दशक, शतक 3 अंक झाले, गट कॉमा दिला. मग त्याच्यानंतर 2 2च्या संख्यांना गट करून कॉमे देतात पुढं. मग 1000 10,000 हे दोन्ही काय 1000 आहेत. आता दोन्हीला एकत्रितपणे 1000 म्हणायचे, कारण हे 60,000 आणि हे 5,000. अलग लक्षात. म्हणजे हे 10,000 आहे. 6 10,000 म्हणजे 60,000 आणि हे 5 एकक एकटे 5,000 म्हणजेच 65,000. एकक, दशक, शतक कितीशे, 247. अशा पद्धतीने ही संख्या वाचली जाते. 65,247. आणखी आपण काही उदाहरणं बघूया, 2-4 उदाहरणं, म्हणजे तुमचं 5 अंकी संख्यांचं वाचन क्लिअर होईल जाईल.
आता ही संख्या, ही सुद्धा संख्या वाचताना जरी शून्य असेल तरी ह्या शून्याला किंमत आहे, आलं का लक्षात. मग एकक, दशक, शतक कॉमा दिला, 3 आणि ह्या 2चा गट पाडला, 1000, 10,000, 39,000. शून्य आहे त्याला आपण काहीच म्हणत नाही, 39,007. ही संख्या जर अक्षरात लिहिली आपण 39,007 अशा पद्धतीनं ही संख्या लिहिली जाते, आलं का लक्षात. परत जेव्हा शून्य येतं ही संख्या वाचायची. आता पहा किती अंकी संख्या आहे, 1 2 3 4 5 अंकी संख्या आहे. उजवीकडून 3 अंक सोडून कॉमा दिला. मग एकक, दशक, शतक, 1000, 10,000, किती हजार, 90,000. या दोन्हीला एकत्रित वाचलं जातं, 90,000. शे, किती शे, शून्य आहे मग त्याला म्हणायची गरजच नाही, 2 दशक 4 24, 90,024. अशा पद्धतीनं ही संख्या वाचली जाते. अक्षरी लेखन 90,024. बस 5 अंकी संख्या वाचन झालं. आता म्हणजे 5 अंकी संख्यांचे गट कसे करायचे, वाचन कसं करायचं, अक्षरी लेखन कसं करायचं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे. ह्याच्यानंतर जो व्हिडिओ होईल या स्वाध्यायावर आधारित 15 प्रश्न असतील आणि ते 15 प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक घेणार आहोत. मग ते प्रत्येक प्रश्न वेगवेगळा असतो. आता नमुने दाखल एक प्रश्न मी या ठिकाणी घेणार आहे. आता एक उदाहरण दाखल आपण प्रश्न घेतलेला आहे, 27,500 ही संख्या अंकात कशी लिहाल. तर अशा पद्धतीचे प्रश्न किंवा आणखीन वेगळे प्रश्न या पाठावर आधारित येऊ शकतात. 15 प्रश्न आहेत, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते कव्हर करणार आहोत. तर आता हा प्रश्न बघू आपण. 27,500 म्हणजे 27,000 पूर्ण आहेत आणि पुढचा 1000 अर्धा आहे. हे पहा, 1,000 पूर्ण आणि 1,000चे अर्धे किती होतात की 500, अर्धा 1000. पहा, एक भाकरी पूर्ण, दुसरी अर्धी घेतली की 1.5 झाली म्हणतात. 2 भाकरी पूर्ण, पुन्हा अर्धी घेतली 2.5 झाल्या म्हणतात. 5 भाकरी पूर्ण आणि 6वी भाकरी अर्धी घेतली की 5.5. 9 भाकरी पूर्ण, 10वी अर्धी घेतली 9.5. तसंच 27 भाकरी पूर्ण आणि 28वा जो 1000 आहे तो अर्धा, अर्धा 1000 म्हणजे 500. म्हणजेच 27,000. हे पहा, हे 3चा गट, एकक, दशक, शतक, 1000, 10,000, 27,000 आणि हे अर्धा 1000 त्याच्यात मिळवायचा. मिळून हे किती झाले, 0 0, हे 5, 7 2, 27,500. 3 अंकाच्या नंतर कॉमा दिला. अशा पद्धतीनं 27,500 ही संख्या अंकात अशा पद्धतीनं लिहिली जाते. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. तर अशा पद्धतीचे उदाहरणं या पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांना असतील. निश्चितच व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले पूर्ण 4थी स्कॉलरशिप जे आहे तुमचं याच्यावर कव्हर होणार आहे आणि खात्री आहे मला की तुम्ही जर हे सगळे व्हिडिओ पाहिले, वही घेऊन हे प्रत्येक गणित सोडवलं व्हिडिओ पॉज करत तर तुमच्या स्कॉलरशिपमधला नंबर तुमचा कुठेही जाणार नाही. तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क मिळतील. धन्यवाद.